हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता सध्या इव्हिनिंग आहे आणि आम्ही अलकुद्रा ह्या प्लेसला आलेलो आहोत. आणि इथे बघा नॅशनल डे आहे दुबईचा, तर त्यामुळे हॉलिडेज आहेत. आता लाँग हॉलिडेज म्हणतात. तर लाँग हॉलिडेज असले की सगळे कॅम्पिंगसाठी निघतात. तर हे प्लेस इथे फ्लेमिंगो लेक पण आहे आणि एक लव लेक म्हणून आहे. असे 2 लेक्स आहेत इथे. आणि असं पण छोटे छोटे लेक्स तर भरपूर आहेत. आणि ह्या पहा कशा कार येत आहेत. आणि इतकी गर्दी आहे. अर्थात आम्ही आज काही राहणार नाही आहोत. आम्ही इथे संध्याकाळ आता स्पेंड करणार आणि आम्ही मग निघणार थोडं उशीर असंच. पण बहुतेक सगळे लोक इथे जे आले आहेत तर ते सगळे राहण्याच्या इराद्याने आले आहेत. म्हणजे ते इथे बार्बेक्यू केलं जातं. आणि हे बघा इथे हे बार्बेक्यू हे करतायत ना, तर असं प्रत्येकजण घेऊन येतात आणि बार्बेक्यू बनवतात. आणि हा पण एक लेक आहे बाजूलाच आमच्या गाडीच्या. आणि त्या साईडला पण बघाल तुम्ही सगळ्या कार लागलेल्या आहेत. आणि दिवसाचं खूप सुंदर ॲक्च्युली राहिलं असं. आम्ही थोडं उशिराच आलो. तर ह्याच्यामध्ये फ्लेमिंगोज आहेत, स्वॅन्स आहेत, ब्लॅक पण आहेत आणि व्हाईट पण आहेत. आणि खूप सारे आहेत ॲक्च्युली. पण आता संध्याकाळ झाल्यामुळे सगळे आपापल्या घरी परतले आहेत. आणि घरातले लोक सगळे कॅम्पिंग करायला आलेले आहेत. तर असं कॅम्पिंग केलं जातं आणि खूप फेमस आहे कॅम्पिंग. आणि भरपूर गर्दी आहे. हे बघा, हे आता असे उडत त्यांच्या जागी चाललेले आहेत. तुम्हाला तिकडे आवाज पण येत असेल. त्या साईडला आहेत, पलीकडच्या साईडला आहेत ते थोडे काठावर. आणि त्यांचा आवाज पण येत आहे. या इथे पण काही आहेत या साईडला, या गवताच्या साईडला पण आहेत काही. ते बघा एखादा तुम्हाला दिसेल इथे. या साईडला पण एक मगाशी बसला होता. तर हा पहा. आणि खूप गर्दी आहे आज, भरपूर गर्दी आहे. तर एक छोटीशी हाफ डे पिकनिकसाठी आम्ही आलेलो आहोत. आणि असं हे सुंदर दृश्य आहे. सनसेट होऊन गेला आहे आणि ही अशी छान लाली पसरली आहे. तर असं हे लेक आहेत. आणि हा इकडे आमचा असा हा ग्रुप आहे. आणि ह्या सगळ्या अशा गाड्या लावलेल्या आहेत बाजूला, की जेणेकरून आरामात तुम्ही कम्फर्टेबली बसू शकता. आणि इतके लोक इथे आलेले आहेत पहा. पण तुम्हाला इथे कुठेही कचरा दिसणार नाही, काही कुठला पेपर पडलेला दिसणार नाही. आणि हे समोर बघा, हे समोर असे हे डस्टबिन्स ठेवलेले आहेत. आता या जागी तरी त्यांनी डस्टबिन्स ठेवले आहेत. पण अदरवाईज जेव्हा तुम्ही वाळवंटामध्ये जेव्हा कॅम्पिंग करायला जाता, बार्बेक्यू करता, तर तिथे तुम्हाला तुमच्या पिशव्या मोठ्या वेस्ट टाकण्यासाठी घेऊन जाव्या लागतात. आणि तुम्ही तुमचा कचरा हे करायचा, तुम्ही तुमचा कचरा त्या पिशवीत टाकायचा. आणि त्या पिशव्या मग तुम्ही डिस्पोज ऑफ करायच्या, किंवा तिथे त्यांनी मोठे डस्टबिन ठेवले असतात त्याच्यात नेऊन टाकायचं. पण ते तुम्हीच करायचं. पण इथे त्यांनी असे हे डस्टबिन्स ठेवले आहेत की तुम्ही डस्टबिनमध्ये टाका. ते बघा, अशी जी काळी बॅग दिसते अशा टाईपच्या काळ्या बॅग्स प्रत्येकजण कॅरी करतं. आणि मग त्यांचा कचरा त्याच्यामध्ये भरून ते त्या डस्टबिनजवळ ठेवतील. आणि मग ते जी गाडी येणार नंतर तर आणि असं नाही की आता उद्या सकाळी येणार का नंतर येणार कचरा न्यायला, तर तसं नसतं इथे. इथे काही इंटरवलला ते येतात आणि पूर्ण कचरा घेऊन निघून जातात ते. तर हे बघा, हे अशा टाईपचं कॅम्पिंग केलं जातं. अशा टाईपच्या 2-3 फॅमिलीज येतात एकत्र आणि छानपैकी असं कॅम्पिंग करतात, बार्बेक्यू करतात आणि खूप एन्जॉय करतात आणि राहतात इथे. तर टेंट वगैरे लागले जातात नंतर. मग आता हे लोक आता इथे तर त्यांनी हे बघा, तुम्हाला टेंट दाखवते, तिकडे पलीकडे दिसत असेल बघा. असे आता हे टेंट लावलेत त्यांनी समोर असे. तर हे टेंट लावलेले आहेत. तर हे लोक आता राहणार इथे रात्रभर आणि मस्त एन्जॉय करणार रात्रभर बार्बेक्यू करत. आणि छान
कोल्ड ड्रिंक, हॉट ड्रिंक सगळंच असतं आणि खूप एन्जॉय करतात लोक इथे विकेंड्सला. म्हणजे प्रत्येकजण तसं विकेंड वेटच करत असतं असं सगळं एन्जॉय करण्यासाठी. तर अशी ही आमची आजची इव्हिनिंग. आम्ही अल्कुद्रा या ठिकाणी आहोत आणि आम्ही पण आता